सुस्वागतम. आबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबोली ही रस्त्यांनी वस्तू विकत असते. तेवढ्यात एक माणूस आबोली समोर येतो. तर आबोली त्याला कांदा कापण्याचे कटर दाखवते. तर आबोली म्हणते की दादा याने कांदा अगदी छान कापता येतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की अजून काही विकायला आहे का तुमच्याकडे. तर आबोली दुसऱ्या वस्तू दाखवू लागते. तेवढ्यात तो माणूस तेथून पळ काढू लागतो. तर आबोली त्याचा पाठलाग करू लागते. त्याच वेळेस आबोलीच्या खुर्चीच्या एकच्या खड्ड्यामध्ये अटकते. तर बड्या मुश्किलीने आबोली ती शेर घेऊन पुढे जाऊ लागते आणि त्या माणसाचा पाठलाग करते. तर तेवढ्यात पाय मध्ये घालून अंकुश त्या माणसाला खाली पाडतो आणि त्याची गचांडी पकडत त्याच्या सणासण कानाखाली मारत म्हणतो की का रे, त्या मॅडम तुला हाका मारतात आणि त्यांच्या वस्तूंची चोरी करून तू पळ काढतोयस. असे म्हणत अंकुश त्याला खूप मारतो. तर तो माणूस पळून जातो. तेव्हा आबोली तिथे आलेली असते. तर अंकुश हा आबोलीकडे बघतो आणि त्या माणसाच्या त्या खाली पडलेल्या वस्तू हातात उचलून आबोलीकडे देतो. आणि आबोलीकडे बघत अंकुश विचार करतो की मला आज खरंच कळलंय की आबोली तू खरंच खूप स्वाभिमानी आहेस. ही पल्लवीकडे येत म्हणते की अगं तो सचित काय करतोयस, तू बघतेस ना हे सर्व काय चाललंय. तो तुझा नवरा आहे, तूच त्याला कंट्रोलमध्ये ठेवायला हवंस. तेव्हा पल्लवी म्हणते की विजया, सचित जे काही करतोय ना ते आबोलीसाठी करतोय. पल्लवी म्हणते की आबोली एकदा बरी झाली की मग आपण येथून लगेच निघून जाऊ. तेव्हा विजया म्हणते की ते एवढं सोपं नाहीये पल्लवी, आपले जिथे विचार संपतात ना तिथे तिचे विचार सुरू होतात. तर पल्लवी म्हणते की हे बघ सचित, आता जे काही करतोय ना नवऱ्याचं आणि एका बापाचं कर्तव्य तो व्यवस्थित पूर्ण करतोय, तेव्हा मी त्याच्यामध्ये पडणार नाही. तर इकडे अंकुश त्या वस्तू आबोलीच्या मांडीवरती ठेवतो आणि म्हणतो की आता बोल माझ्याशी. अंकुश खाली बसलेला असतो आणि अंकुश म्हणतो की खरं तर चूक माझीच आहे. अंकुश म्हणतो की आबोली तुझ्यावर कितीही संकट आली आणि किती जरी अवघड परिस्थिती आली तरी तू कुणाच्या पुढे कधीच हात पसरले नाही. अंकुश म्हणतो की आबोली खरंच तू खूप स्वाभिमानी आहे. स्वतःच्या कष्टाने स्वतःचे पोट भरू शकते आणि कुटुंबाचेही पोट भरू शकतेस. आणि आज मला हे कळलंय आणि पटलं सुद्धा, असे अंकुश आबोलीला म्हणतो आणि त्या दोन वस्तू हातात घेऊन सर्वांना तिथे बोलावत म्हणतो की ऐका ऐका ताई दादा इकडे या. तर सर्व लोक अंकुश भोवती गोळा होतात. अंकुश म्हणतो की या सर्वांनी या, आज मी तुम्हाला सुखी संसाराचे गुरुकिल्ले आणि 2 सूत्र सांगणार आहे. अंकुश म्हणतो की पहिलं सूत्र म्हणजे बायको खुश तर संसार सुखाचा, आणि दुसरं सूत्र म्हणजे की बायको जर नाखुश असेल तर संसार हा सुखाचा होणारच नाही. तेव्हा बायकोला जर सुखाचं करायचं असेल ना तर बायकोला चमचमीत खायला घालावं लागेल आणि ते कसं घालायचं हे मी तुम्हाला आज सांगतो. तर अंकुश आबोलीकडून कांदा कापण्याचं दुसरं मशीन घेतो आणि ते सर्वांना दाखवत म्हणतो की हा बघा, हा कांदा हा जर तुम्ही चाकूने कापला तर तुमचं बोट कापेल, पण ह्या मशीनमधून जर कापला तर बायको अगदी आनंदित होऊन तिच्या मनासारखा तुम्हाला कांदा कापता येईल आणि घरी जाऊन लगेचच मग तुमची बायको खुश होणार आहे. तेव्हा पटापट तुम्ही ऑर्डर प्लेस करा. तेव्हा लोकसुद्धा खूप खुश झालेले असतात. तर आबोलीचे सगळे कांदा कापण्याचे आणि सर्व भांडे विकली जातात. तेव्हा लगेचच आबोली खुश झालेली असते. तर आता अंकुश आबोलीला म्हणतो की तुझ्याच पद्धतीने विकली की नाही तुझ्या सर्व वस्तू. तेवढ्यात एक काका येतात आणि म्हणतात की मॅडम मलासुद्धा एक भांडे हवे आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की फक्त आता डेमोसाठीचे एकच भांडे शिल्लक आहे आणि ते सुद्धा मी माझ्याकडून तुम्हाला फ्री देतो. तर अंकुश म्हणतो की थांबा, मॅडम खूप तत्ववादी आहेत, मला त्यांना विचारावं द्या. तर आबोली होकार देते. तेव्हा ते भांडे अंकुश हा त्या काकांना देतो आणि म्हणतो की काकू आज खुश होतील. तर तो माणूस त्यांना तुम्ही आनंदाने जगा आणि सुखाचा संसार करा असा आशीर्वाद देऊन निघून जातो. तर इकडे प्रेमाने अंकुश हा आबोलीची खुर्ची घेऊन आबोलीला चाळीमध्ये घेऊन येतो. तेव्हा विजया म्हणते की अगं पल्लवी, तुझा नवरा ना त्या आबोलीसोबत व्हेजिटेबलच विकायला गेला असणार आणि तुझ्या नवऱ्याला जर तुझ्याकडे आणायचे असेल तर तुला माझ्याकडेच यावे लागणार. विजया म्हणते की त्याला जर तुझ्याकडे वळवायचं असेल तर त्याचे औषधाचे डोस वाढव. तेवढ्यात पल्लवी अंकुशकडे बघत म्हणते की विजया बघ सचित येतोय. तर अंकुश या आबोलीला घेऊन प्रेमाने आबोलीसोबत गप्पा मारत तेथून जाऊ लागतो. तर विजय आणि पल्लवी अवाक होऊन त्याच्याकडे बघू लागतात. तर आबोलीची खुर्ची उचलून अंकुश हा आबोलीला आतमध्ये नेतो. ते सर्व बघून विजया म्हणते की आता लवकरच आपल्याला आपलं गाशा गुंडाळून येथून जावं लागेल.
तर घरी येताच रामा म्हणते की अगं अबोली कुठे गेली होतीस, आम्हाला किती काळजी लागून राहिली होती. तेव्हा अबोली म्हणते की मी एकटी नव्हते गेली. तर तेवढ्यात अंकुश नाव घेताच अबोली थबकते आणि म्हणते की मी सर माझ्यासोबत होते. तर अबोली ते पैसे रामाकडे देत म्हणते की आई ही आमची आजची कमाई आणि आज सचित सरांमुळे सर्व कटर्स विकले गेले. तेव्हा रमा अंकुशला बसायला सांगून चहा करते. अबोली म्हणते की सचित सरांनी सर्व लोकांना हक्का मारून बोलावून घेतलं आणि आजपर्यंत मी एवढे कटर कधीच विकले नव्हते. तर अबोली अंकुशला म्हणते की आज बाप्पांच्या आशीर्वादाने हे पैसे मिळाले तेव्हा ते बाप्पांसमोर ठेवा. तेव्हा अंकुश लगेचच ते पैसे बाप्पासमोर ठेवतो आणि रमाच्या पाया पडतो. अबोली सचितला म्हणते की सचित सर एक मला बोलायचं होतं. अंकुश सरांची धाकटी बहीण राघू हिच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आम्हाला उद्या जायचं होतं, पण अंकुश सर नाही येत ना, मग तुम्ही. तर अंकुश म्हणतो की म्हणजे मी येऊ का, असं तुला म्हणायचं ना. तर अंकुश म्हणतो की येईल की मी, त्यात काय एवढं. तर अबोलीला खूप आनंद होतो. तेवढ्यात राघू तिथे येते. तेव्हा राघू म्हणते की उद्या ना तुझ्या साखरपुड्याची बोलणी करायला आपल्याला क्रिसच्या घरी जायचं आहे. तर आता सचित सर सुद्धा येणार आहेत बरं का आपल्यासोबत. तर राघू खूप खुश होते. तेव्हा प्रेमाने अंकुश म्हणतो की काय राघू मॅडम, साखरपुड्याची बोलणी करायची की डायरेक्ट लग्नाची. तर राघू लाजते. त्यानंतर सचित तेथून निघून जातो. तेव्हा रमा म्हणते की अबोली सचित तर पूर्ण बदलला आहे. तेव्हा अबोली म्हणते मी काहीच नाही केलं, त्यांच्याच मनाने ते बदलले. तर इकडे विजय आणि पल्लवी तो सर्व प्रकार बघत असतात. तेव्हा अंकुशकडे बघत विजया म्हणते की बघितलं का पल्लवी, सचित बदलायला लागलाय. विजया म्हणते की सचितचे औषधाचे डोस डबल कर, नाही तर बदलायला त्याला फार वेळ लागणार नाही. तर इकडे आता सचित हा शार्दूल सोबत बसलेला असतो. तर इकडे पल्लवी ही लगेचच शार्दूल आणि सचितकडे बघत असते. त्याच वेळेस विजयाचे बोलणे पल्लवीला आठवते. विजयाने सांगितलेले असते की पल्लवी सचितचे डोस डबल कर. लगेचच पल्लवी औषधाची ती बॉटल घेते आणि त्या बाटलीतील एकाच वेळेस 3 गोळ्या ही पल्लवी बाहेर काढते. त्या गोळ्या पल्लवी ही सचितकडे घेऊन येत म्हणते की सचित ह्या गोळ्या घे. तेव्हा अंकुश म्हणतो की अगं पल्लवी कशाला ह्या गोळ्या, मी एकदम फाईन आहे. तर पल्लवी म्हणते की तुला ह्या गोळ्या घ्यावेच लागतील. तेव्हा सचित म्हणतो की या गोळ्या घेतल्या ना पल्लवी माझं डोकं दुखायला लागतं. तर पल्लवी म्हणते की अरे डॉक्टरांनी 3 गोळ्या घ्यायच्या सांगितल्या. तर सचित त्या गोळ्या घेतो. तेवढ्यात खिडकीतून अबोली अंकुशकडे बघते आणि विचार करते की सचित सरांना ही पल्लवी 3 गोळ्या कशाच्या देते. तर त्यानंतर अंकुश हा बाहेर येऊन लाकडे ठोकत असतो. तेवढ्यात अबोली ही बाहेर येते. तेवढ्यात अंकुशच्या हाताला लागते. तर अबोली मोठ्याने म्हणते की अंकुश सर. तर अंकुश पळतच अबोलीकडे येत म्हणतो की अगं काय करतेस, पडशील तू, आणि अबोलीची चेअर व्यवस्थित करतो. अंकुश म्हणतो की अगं मला सांगितलं ना, मी आलो असतो ना, एवढा वेळ का जागे आहे, तू झोपली का नाहीस. तेव्हा अबोली म्हणते की मला बाहेर ठोकण्याचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले. तर अंकुश हा डोक्याला हात लावतो आणि डोके दुखत असल्याचं सांगतो. तेव्हा अबोली म्हणते की सरांचं डोकं का दुखतंय, त्या गोळ्यांच्या पॉवरमुळे डोकं दुखतंय वाटतं. तेवढ्यात अबोली ही अंकुशला हातोडीने लागल्याचे बघते आणि पटकन अंकुशला खाली बसवत तिची साडी फाडून त्या साडीच्या एका कपड्याने अबोली ही अंकुशच्या जखमेवरती कपडा बांधते. तेव्हा अंकुश म्हणतो की अगं साधं थोडंच लागलंय, त्यासाठी तू तुझी साडी का फाडली. तर अंकुशच्या बोटाला कपडा बांधत असताना अबोलीला ज्यावेळेस जखम झाली होती त्यावेळेस अंकुशने कसे अबोलीच्या पायाला ड्रेसिंग केले होते हे आता अंकुशला आठवते. तर अंकुशसुद्धा प्रेमाने अबोलीकडे बघू लागतो. दुसऱ्या दिवशी राघूला बघण्यासाठी क्रिसकडे जायचे असते. तेव्हा अबोली आवरून तयार होते. तर अबोली ही अंकुशकडे येत म्हणते की सर आपल्याला जायचं आहे ना, तुम्ही तयार नाही झाले का. तर अंकुशला त्या गोळ्यामुळे नशा आलेली असते. तर लगेचच अंकुश अबोलीला म्हणतो की मी तिकडे येणार नाही आहे, मी फक्त तुझी जबाबदारी घेतली, त्यांची नाही आहे. तर लगेचच अंकुश म्हणतो की तुला उठून उभा राहता येतंय अबोली, आणि तू जाऊही शकतेस, तू नाटक करतेस, असे म्हणत अंकुश हा अबोलीला त्या खुर्चीवरून उठवतो. तर अंकुश म्हणतो बघितलं का, तुला उभा राहता येतं, तू नाटक करते. आणि तेवढ्यात अबोलीचा तोल जाऊन अबोली ही खाली पडते. तेव्हा अंकुशला मोठा धक्का बसतो. तर आता अंकुश समोर अबोलीचा स्वाभिमान आणि अबोलीचा प्रामाणिकपणा आलेला असतो.
तर आता पल्लवी देत असलेल्या गोळ्याचे सत्य आणि रहस्य हे अबोलीसमोर आलेले असते, तेव्हा अबोली त्या गोळ्या बंद करून सचितला कसे अंकुश बनवते हे बघण्यासाठी आणि अबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.